तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. सटाणा शहरातून जाणारा साक्री शिर्डी महामार्ग हा महामार्ग आहे की खड्ड्यांचा सापळा. जनतेचा संयम संपत चाललाय, पण प्रशासन अजूनही झोपेतच आहे. सटाणा शहरातील साक्री शिर्डी महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली. रस्त्यावर शेकडो खड्डे, वाहतुकीसाठी मोठा धोका आहे आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्याने अनेकदा निवेदनं दिली, आंदोलनं केली, प्रसार माध्यमांनी ही प्रश्न उचलून धरला, मात्र प्रशासनावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. काही दिवसापूर्वी गटारींवरील अतिक्रमण काढण्यात आली, मात्र परिस्थिती जैसे थे झाली. अतिक्रमण पुन्हा उभे राहत असल्याचं चित्र दिसायला लागलं. महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम करण्यातही आलं, पण काही दिवसात पुन्हा तेच खड्डे आणि पुन्हा नागरिकांची गैरसोय. प्रशासनाचे काम म्हणजे फक्त दिखावा, असा सवाल आता नागरिक करीत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक वेगळं चित्र समोर आलंय. प्रशासन निष्क्रिय असताना सटाणा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक हे पुढे सरसावलेत. सो खर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम बस स्थानकापासून ते राजमाता जिजाऊ उद्यानापर्यंत दुरुस्तीचं काम सुरू केलं. जनतेसाठी निवडून दिलेले प्रतिनिधी काम करत आहेत, पण प्रशासन नेमकं करतं काय आहे हा प्रश्न आता जनता विचारते. बैठकांवर बैठका, आश्वासनांची खैरात, पण प्रत्यक्षात काम मात्र प्रशासनाकडून शून्य आहे. सॅटेलाईटच्या माध्यमातून रस्त्याचं मोजमाप होणार असल्याचं सांगितलं गेलं. सांगून 2 महिने झाले, पण अजूनही सॅटेलाईटला सटाण्याचा रस्ता दिसत नाही. ही खरी शोकांतिका आहे. अतिक्रमण हटवण्याची मोहीम अर्धवट, फिरते पथक गायब. पुन्हा अतिक्रमण डोकं वर काढतंय आणि मात्र प्रशासन शांत आहे. सटाण्याकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि प्रशासनाच्या विरोधात रोष वाढतोय. सवाल एकच आहे, सटाण्याच्या नागरिकांचा, अजून हे किती दिवस खड्ड्यांमधून प्रवास करायचा आणि शासन अजून किती दिवस शांत बसणार आहे. प्रखर न्यूजसाठी वैभव नंदाळे, भगवान पवार, भैयासाहेब माळी, सटाणा. सटाणा शहरातल्या साक्री शिर्डी महामार्गावर गेल्या अनेक महिन्यापासून, वर्षापासून या रस्त्याची अतिशय अवस्था बिकट आहे. या रस्त्यावरचं अतिक्रमण असेल, या रस्त्यावर पडलेले खड्डे असतील, वारंवार सटाणा शहरातल्या लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी ह्या रस्त्याच्या संदर्भामध्ये प्रशासनाला निवेदनं दिलीत, मोठमोठी आंदोलनं झालीत, परंतु प्रशासनाकडून ह्या रस्त्याकडे मात्र वारंवार दुर्लक्ष केलं गेलं. आणि आज शेवटी या रस्त्यावर जे खड्डे पडले आहेत, त्या खड्ड्यामुळे ज्या सटाण्याकरांना आणि इथे प्रवास करणाऱ्या वाहतूकदारांना जो या समस्येचा प्रश्न निर्माण झालेला आहे, याच्यावर तोडगा म्हणून स्वतः भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी स्वखर्चाने या रस्त्याच्या खड्ड्यांवर माती टाकून हा खड्डा तात्पुरता बुजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. जे काम प्रशासनाचं आहे, जे काम शासनाचं आहे, ते स्वतः नगरसेवकांना करावं लागत आहे. नेमकं काय कारण आणि कुठल्या हेतूने आणि कुठल्या उद्देशाने नेमकं आपण या रस्त्याच्या खड्ड्यांचं जे माती टाकून याचे खड्डे बुजवण्याचं काम करत आहात, नेमकं हे प्रशासनाचं आहे, पण हे भारतीय जनता पार्टी करते, काय नेमकं कारण? सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचा 6 एप्रिलला स्थापना दिवस होता आणि उद्या 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. या दरम्यानचा जो काळ असतो हा भारतीय जनता पक्ष सेवा सप्ताह म्हणून साजरा करत असते. तर नुसतं भारतीय जनता पक्ष हा सेवा आणि समर्पणाचा पक्ष आहे. म्हणून आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी ठरवलं की आज या NHAIच्या निष्क्रिय कामकाजामुळे जे राष्ट्रीय महामार्गाचं काम थांबलेलं आहे, त्याच्यामुळे सर्व लोकांना जो जाताना येताना जो त्रास
सहन करावा लागतोय, त्याच्यातून काही अंशी का होईना मुक्तता मिळावी या उदात्त हेतूने सर्व भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी हा डागडुजीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्वजण वाट बघतायत की लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्गाचं काम मार्गी लागावं आणि लोकांना याच्यातून मुक्तता मिळावी, हाच याच्या मागचा उद्देश आहे. हा झाला तात्पुरताचा पर्याय. या ठिकाणी आपण खड्डे बुजले. कदाचित असंही काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडूनही झालेलं होतं की त्यांनी माती टाकली, नंतर पुन्हा ती माती रस्त्याच्या पुन्हा ते खड्डे पडले. परंतु ह्यापेक्षा प्रॉपर म्हणजेच या प्रशासनाला धारेवर धरून किंवा याचा पाठपुरावा आपल्या नगरसेवकांनी आपल्या पक्षामार्फत जर केला तर या रस्त्याचं काम लवकर मार्गी लागू शकतं की नाही? नक्कीच भारतीय जनता पक्ष हा सक्रियपणे या विषयाची तड लावण्यासाठी काम करतोय. आमचे नगरपालिकेतले गटनेते माननीय चेतनभाऊ रोंदळ आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व नगरसेवक हे प्रभावीपणे याची बाजू मांडतायत आणि लवकरात लवकर या विषयाची तड लागेल असा मला आत्मविश्वास आहे. या ठिकाणी गटनेते आहेत सटाणा नगर परिषदेचे रोंदळ साहेब. दादा, सटाणा नगरपालिकेने या रस्त्यावरच्या अतिक्रमण मोहीम काढली जी गटार टू गटार होती, परंतु आता पुन्हा गटारीच्या बाहेर अतिक्रमण दिसायला लागलेलं आहे. बेशिस्त वाहतूक चालू झाली आहे. नगर प्रशासनाकडून पुन्हा कारवाई होणार की फक्त देखावा होता? नेमकं काय होतं? नाही, नक्कीच आता मार्च एंडमुळे आम्ही मागे आमच्या जनरल मीटिंगमध्ये विषय झाला की नुसतं तात्पुरतं अतिक्रमण जे काढण्यात आलं आहे हे नुसतं 2-4 दिवसांकरता नको आहे, हे कंटिन्यू आपल्या याच्यात पाहिजे म्हटलं. मग आता आमच्या सगळ्या नगरसेवकांनी पाठपुरावा करून नंतर CO मॅडम आहेत त्यांनी शब्द दिलेला आहे की मार्च एंडपर्यंत आम्हाला थांबायला लावलेलं होतं. मार्च एंड नंतर आपण कारवाई पूर्ण परत सुरू करू असा शब्द दिलेला आहे. आता बघूया मॅडम, आम्ही सगळे पाठपुरावा करणार आहोत, जाणार आहोत. लवकरात लवकर जे अतिक्रमण परत रस्त्यावर आलेले आहे ते आपण पूर्ण काढणार आहोतच. नक्कीच सटाणा शहरातल्या साक्री शिर्डी महामार्गावर जे काही अतिक्रमण झालेलं आहे ते नगर प्रशासनाने सांगितलं होतं की आमची एक फिरती अतिक्रमणाची पथक असेल आणि ते पथक हे अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करत राहील, परंतु ते अजूनपर्यंत तसं झालेलं नाहीये. आणि शेवटी नगरसेवकांना रस्त्यावर उतरून खर्चाने हा सर्व विषय जो आहे तो मार्गी लावावा लागत आहे. नेमकं ह्या जे आपण रस्ते बुजवण्याचं काम करत आहोत किंवा याच्यावर माती टाकण्याचं काम करत आहोत, ह्यापेक्षा पाठपुरावा करणं फक्त हा आपल्यासाठी पर्याय नसतो का? आमदार दिलीप बोरसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पार्टीचा स्थापना सप्ताह चालू आहे आणि उद्या 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. त्या निमित्ताने हा रस्ता खड्डे बुजण्याचं काम आम्ही सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन केलं आहे. अतिक्रमण वगैरे या गोष्टी मागे ठेवाव्या लागणार आहेत सध्या, परंतु सध्याची मेन जी समस्या होती ती नागरिकांना प्रवाशांना खूप त्रास होत होता या खड्ड्यांचा आणि आम्ही नगरसेवक मिळून तो बघितला आणि आम्ही अचानक हा निर्णय घेतला की आम्ही स्वखर्चाने तात्पुरते का होईना खड्डे बुजण्याचं काम करू. प्रशासन हे करणारच आहे भविष्यात, परंतु हा तात्पुरता का असेना हा पर्याय म्हणून आम्ही हे काम सर्व नगरसेवकांनी हाती घेतलेलं आहे. सटाणा शहरातील राष्ट्रीय महामार्ग जो साक्री शिर्डी महामार्ग आहे, या रस्त्याची अतिशय दैनंदिन अवस्था आहे. सटाणा शहरातले नागरिक या रस्त्याच्या समस्येला वैतागलेले आहेत. यावर काहीतरी तोडगा निघावा. शासनाने प्रशासनाने जे काम करायला पाहिजे ते काम स्वतः भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना करावं लागत आहे. या ठिकाणी काही युवक नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत भाजपाचे. आपण त्यांना विचारणार आहोत की आपण बघत या महामार्गावरती जेव्हा आपण प्रवास करत असतो यातली वाहतुकीची कोंडी अनेक समस्या आहेत. युवक म्हणून तुम्हाला काय वाटतं? आज सटाणा शहरातील अनेक दिवसापासून हा राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू असताना आज प्रशासनाने दुर्लक्ष केल्या कारणामुळे आज सटाणा शहरात जे रस्त्याचं निम्मी भागात काँक्रिटीकरण झालेलं असून परंतु पुढे अतिक्रमणाचा विषय असताना पालिकेने ते अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला असून परंतु जे आज सटाणा शहरात दवाखाना असेल किंवा येणाऱ्या जे प्रवाशांना जो या धुळीच्या साम्राज्यातनं जो वनवास भोगावा लागत आहे, आज सटाणा शहरात जे व्यापारी आहेत, रस्त्याचे जे व्यापारी आहेत, दुकानदार असतील, त्यांना अक्षरशः
या प्रदूषणापासून वंचित राहावं लागत आहे. परंतु हे प्रशासन अजूनही दखल घेत नाही. पक्षाच्या माध्यमातून, अनेक पक्षांच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलनही करण्यात आली. परंतु आज आम्हाला सत्ताधारी असताना सुद्धा आम्हाला या प्रशासनाने जे आतापर्यंत दखल घेतली नाही, परंतु आता इथून पुढे दखल घेतील. आम्ही सगळे नगरसेवक मिळून आज सटाणा नगरपालिकेच्या माध्यमातून, नगरसेवकांच्या माध्यमातून जे मुरुमाने हे टाकण्याचा आम्ही जे शासनाला, प्रशासनाला आम्ही एक हे देत आहोत, चेतावणी देत आहोत. एवढ्या 15 दिवसात जर तुम्ही काम चालू नाही केलं तर आम्ही सगळे नगरसेवक आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे आम्ही बस स्टँड असो या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आम्ही आंदोलन छेडू. नक्कीच सटाणा शहरातल्या या साखळी शिर्डी महामार्गाच्या समस्येवरती ज्याचा खरा तोडगा निघाला पाहिजे तो म्हणजे प्रशासनाने जे काम त्या ठेकेदाराला दिलं आहे त्या ठेकेदाराने ते काम पूर्ण केलं पाहिजे. आणि जर ते काम पूर्ण नाही झालं तर हेच भारतीय जनता पार्टीतले नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, हे आंदोलनाला बसणार आहेत आणि सटाण्याकरांना न्याय मिळवून देणार आहेत, अशी या सर्व नगरसेवकांची भूमिका आहे. प्रखर न्यूज साठी वैभव नंदाळे, भगवान पवार, समी भैयासाहेब माळी, सटाणा.